नाशिकमधल्या TCS या IT कंपनीतील प्रकरणामध्ये धक्कादायक गोष्टी सातत्यानं समोर येताना दिसतायत। आता याच प्रकरणातील एका पीडितेचे आरोप ऐकून आणि तिचे अनुभव ऐकून संताप आल्याशिवाय राहणार नाही। बुरखा घालत नाही म्हणून तुझ्या धर्मात बलात्कार होतात अशी गंभीर आणि भयंकर वाक्य या पीडितेला ऐकावी लागलीत। शिवाय शारीरिक लगट, घाणेरडे प्रश्न, धार्मिक टीका सुद्धा या पीडितेला सहन कराव्या लागल्यात आणि त्या एक नाही दोन नाही तर तब्बल 9 महिन्यांपर्यंत। या प्रकरणातल्या 5ही आरोपींनी या पीडितेला कसं छळलंय याची सगळी स्टोरी या पीडितेनं सांगितलेली आहे आणि ती ऐकून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं आपण ही स्टोरी शेवटपर्यंत ऐका आणि आपली प्रतिक्रिया सुद्धा द्या। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर या प्रकरणातली ही पीडिता जून 2025 मध्ये नाशिकच्या TCS कंपनीत असोसिएट या पदावरती जॉईन झाली। तिचं त्यावेळेस नुकतंच लग्न झालं होतं आणि तिचा पती हा बाहेरगावी राहायचा आणि त्यामुळे ती नाशिकमध्ये एकटीच राहत होती। आरोपींनी याच गोष्टीचा फायदा घेतला आणि या पीडितेला प्रचंड छळायला सुरुवात केली। यातल्या 5ही आरोपींनी या पीडितेला कसं कसं छळलंय याचं सगळं वर्णन या पीडितेनं जे केलंय हे पाहून तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही। यातला पहिला आरोपी म्हणजे रजा मेमन, जो टीम लीडर होता। रजा मेमन हा लोन विभागाचा टीम लीडर होता आणि त्याचा या महिला म्हणजे ही जी पीडित महिला आहे या पीडित महिलेच्या ट्रेनिंगशी कुठलाही संबंध नव्हता आणि कुठलाही संबंध नसताना तो वारंवार या पीडितेच्या ट्रेनिंग रूममध्ये जायचा आणि तो तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत प्रश्न विचारत राहायचा। पती बाहेर आहेत, एकटी कशी राहतेस, अशा स्वरूपाचे डायलॉग तो तिला मारायचा आणि त्यानं या पीडितेला प्लेयर असं नाव दिलं होतं आणि या नावानं तो संपूर्ण ऑफिस समोर तिला हाक मारायचा आणि हिणवायचा। मी तुझा पती असतो तर कधीच बाहेर गेलो नसतो असंही तो या पीडितेला बोलायचा। गुढीपाडव्याच्या दिवशी ही जी पीडिता आहे ही साडी नेसून आली होती आणि ती साडीवरती आल्यानंतर रजा मेमननं तिच्या साडीचा पदर पकडला आणि अश्लील नजरेनं तिच्याकडे पाहत तो हसत होता असा सुद्धा गंभीर आरोप या पीडितेनं केलाय। आता या प्रकरणातला दुसरा जो आरोपी आहे शाहरुख कुरेशी आणि हा शाहरुख हा तिचा ट्रेनर होता। रजा मेमन हा ज्यावेळेस या पीडितेला अशा पद्धतीचं घाणेरडं बोलायचा त्यावेळेस तो सुद्धा त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायचा आणि तो रजाला प्रोत्साहन द्यायचा आणि तो सुद्धा या पीडितेच्या लग्नाबाबत आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अश्लील पद्धतीनं प्रश्न विचारत होता असं या पीडितेनं सांगितलेलं आहे। आता या प्रकरणातला तिसरा आरोपी आसिफ अन्सारी हा सगळ्यात या आसिफवरती गंभीर आरोप जे आहेत ते या पीडितेनं लावलेले आहेत आणि हा आसिफ अन्सारी जो आहे हा वेगळ्या टीममध्ये काम करायचा। मात्र असं असताना सुद्धा हा आसिफ अन्सारी जो आहे तो तिच्या डेस्कवरती येत राहायचा। त्यानं वारंवार तिच्या शरीराला स्पर्श केलाय आणि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केलाय, तसंच तिच्या खांद्यावर कमरेवरती सुद्धा हात ठेवला असल्याचं या पीडितेनं सांगितलंय। तुझी झिरो फिगर आहे असं म्हणत त्यानं एकदा तर तिला जबरदस्तीनं पाठीमागून मिठी मारली। पीडितेनं कसंबसं स्वतःला सोडवलं आणि ती तिथून निघून गेली। तो सातत्यानं तिच्यावरती अश्लील नजर ठेवायचा। याशिवाय गंभीर गोष्ट म्हणजे तिच्या अंडरगार्मेंट्स विषयी सुद्धा तो प्रश्न विचारायचा आणि म्हणायचा की नवरा नाहीये, तुला जर काही गरज लागली तर मला सांग। अशा पद्धतीचे डायलॉग जे आहेत तो हा आसिफ या पीडितेला मारायचा। दिवाळीच्या वेळेस साडी घालून ये असं या आसिफनं तिला सांगितलं होतं आणि तू किती हॉट आणि सेक्सी दिसतेस हे मला बघायचंय असं सुद्धा या पीडितेला त्या आसिफनं म्हटलं होतं। त्यानंतर या पीडितेनं त्याला इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अनफॉलो केलं असं या पीडितेनं सांगितलंय। मात्र तरीसुद्धा या आसिफनं तिला छळणं सोडलंच नाही। बुरखा घालत नाही म्हणून तुझ्या धर्मामध्ये बलात्कार होतात असे भयंकर वाक्य तो तिला बोलायचा। याशिवाय त्यानं धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य अनेकदा या पीडितेला केली होती। शिवाय हिंदू देवी देवतांबाबत सुद्धा अपमानास्पद हा आसिफ तिला नेहमी बोलायचा। जानेवारी 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यावेळेस ही पीडिता साडी नेसून आली होती तेव्हा त्यानं तिच्या
ब्लाऊज संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत घाणेरडे शब्द उच्चारले होते असं या पीडितेनं सांगितलंय. चौथा आरोपी जो आहे या प्रकरणातला तो म्हणजे तौसिफ अत्तार. तौसिफ अत्तार हा सुद्धा वेगळ्याच टीममध्ये काम करायचा, पण तो रोज या पीडितेच्या डेस्कवरती यायचा. काम शिकवण्याच्या बहाण्यानं तो अत्यंत तिच्याजवळ राहायचा. तिच्या गालाला गाल लावणं, खांद्यावर हातावर स्पर्श करणं, जांघेवरती हात ठेवणं असे प्रकार हा तौसिफ करत असल्याचा आरोप या पीडितेनं केला आहे. पीडितेनं विरोध केल्यानंतर नोकरीत जर तुला पुढे जायचं असेल तर असंच चालेल असं सुद्धा हा तौसिफ तिला म्हटला होता असं सुद्धा या पीडितेनं सांगितलं आहे. आता यातला जो पाचवा आरोपी आहे तो आहे शफी शेख. शफी शेख सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी या पीडितेभोवती फिरत होता आणि तिच्याकडं अश्लील नजरेनं तो पाहत होता असा आरोप या पीडितेनं केलेला आहे. आणि आता प्रश्न असा पडतो की इतकं सगळं संतापजनक घडत असताना स्वतःविषयी किंवा इतकं स्वतःला छळ केला जात असताना सुद्धा ही पीडिता शांत का होती? एवढ्या डोक्यात तिडीक जाणाऱ्या गोष्टी आपल्यासोबत घडत असताना या पीडितेनं एवढे दिवस हे का सहन केलं असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला असेल. मात्र तिच्या मते म्हणजे या पीडितेच्या मते ती नोकरीमध्ये नवीन होती आणि त्यामुळं ती घाबरलेली होती. तक्रार केली आपण तर आपली नोकरी जाईल या भीतीपोटी ती गप्प राहिली. याच भीतीचा फायदा घेत या पाचही आरोपींनी तिला तब्बल 9 महिने छळलं. एकंदरीतच या आरोपींची मोडस ऑपरेंडी जी आहे ती इतकी भीषण होती. या प्रकरणाचा तपास चालू आहे. सातत्यानं वेगवेगळे अपडेट्स येत आहेत, धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळं या प्रकरणात पुढे अजून तपासामध्ये काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं? आपली या संदर्भातली मतं काय आहेत हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.